प्रत्येक महिलेच्या आयुष्यात आईसारखी किंबहुना आई इतकीच महत्वाची एक व्यक्ती असते, ती म्हणजे सासू. आज अनेक सासू सुना एका घरात गुण्यागोविंदाने नांदताना दिसतात. सासू आईसारखी वागणूक दिली तर लग्नानंतर आईची कमतरता भासत नाही. त्यामुळे येत्या 10 मे रोजी साजरा होत असलेल्या मदर्स डे निमित्तानं तुम्ही आपल्या सासूबाईंसाठी देखील काही खास विशिष्ट गोष्टी केल्या पाहिजेत. तसं पाहायला गेलं तर सासू आणि सून यांचं नातं थोडं आंबट तर थोडं गोड असतं. या दोघांमधील भांडणामुळेच त्यांचं नातं अधिक घट्ट होतं. त्यामुळे अशा सासूबाईंना मदर्स डेच्या दिवशी विसरून कसं चालेल? तर मग जाणून घेऊया, जन्मदात्या आईसाठी नव्हे तर सासूसाठी देखील काहीतरी विशेष खास करण्यासाठी काय केलं पाहिजे. मदर्स डेच्या दिवशी तुम्ही सासू सोबत एखादी वन डे पिकनिक करू शकता. त्यासाठी जास्त लांब जाण्याची गरज नाहीये. एखादं रिसॉर्ट किंवा एखाद्या जवळचं प्रेक्षणीय स्थळालाही तुम्ही भेट देऊ शकता. असे केल्याने सासू आणि तुमचं नातं अधिक घट्ट होण्यास मदत होईल. तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर मदर्स डेच्या वीकेंडला घरात सासूबाईंसोबत वेळ नक्कीच काढू शकता. त्यांना तुम्ही घरकामात मदत करू शकताय. इतकंच नाही तर त्यांच्यासोबत तुमच्या भविष्याबद्दलच्या काही निर्णयांवरही चर्चा करू शकताय. बाहेर जाणं शक्य नसेल तर घरातल्या घरात एकत्र टीव्ही पहा किंवा कोणता तरी चित्रपट पहा किंवा त्यांच्याकडून एखादी पाककृती शिकून घ्या आणि ती बनवून त्यांना खाऊ घाला. तुम्ही केलेला हा छोटा प्रयत्न त्यांना नक्कीच आनंद देईल. मदर्स डेच्या निमित्तानं जर तुम्ही तुमच्या आईसाठी साडी घेण्याचा विचार करत असाल तर एक साडी तुमच्या सासूसाठी देखील घ्या. अगदी एक समानच असली पाहिजे असं गरजेचं नाही, पण सासूला शोभेल आणि तिला रुजेल अशी साडी विकत घेण्यास काहीच हरकत नाहीये. तुमच्याकडून मिळालेल्या या अनपेक्षित भेटवस्तूमुळे तुमची सासू खूपच खुश होईल.